पाहिजे। अभिजित तिपके याचं मनापासून स्वागत, कारण महाराष्ट्रामधूनच मराठी माणूस दिल्लीचा ताक राखू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आंदोलन जे चालू होतं ते शांततेत होतं। आता तिकडे दगड कसे आले, कोणी मॅनेजमेंट केली, कोणी पैसा पुरवला, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि इथं शिक्षणासाठी मी पण एक शेतकरी कुटुंबातील आहे। आज आपली शेती असो काही असो गहाण ठेवून पोरांना आपल्या मोठे बनण्यासाठी शेतकरी बांधव सिटीमध्ये पाठवतात आणि हे पेपर फुटी करून हेच सोन्याचे चमचे धरणारे लोक आणखी तर श्रीमंत होत आहे। गरिबाचं नुकसान होतं इथे, तिथं शांततेत चालू होतं। एक महिन्यापासून अभिजितराव तिथं होते। इतक्या दिवस काय नाही झालं, का चिघळलं, कोणी मॅनेजमेंट केली याचा शोध घ्या। आज लोक कष्टाचं करून शेतकरी बांधव पैसे जमिनी गहाण ठेवून विद्यार्थ्यांना शिकवता इथे आणि तुम्ही पेपर फोडताय। याचं नाळ कोणापाशी करायचं आम्ही? आज साधारण घरातल्या लोकांनी काय करायचं? आमच्या लोकांनी आज आमचे पोरं फक्त यांच्या झेंडे उचलण्यासाठीच आहे का? सरकारने असे आंदोलने या पद्धतीने हाताळणं हे खरंच निषेधार्ह आहे। खरं तर लोकशाहीतलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे आंदोलन आहे आणि हे आंदोलनाचं शस्त्र हे जपलं पाहिजे। पण सरकारने अतिशय निर्दयीपणे या आंदोलनाला हाताळलेलं आहे। सर्वच माता भगिनींनी हा मुद्दा त्वेषाने उचलला पाहिजे की शिक्षण हे प्रत्येकाचा एक मूलभूत अधिकार